and welcome to SS क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आपलं हे जे फिजिक्सचं 10वं चॅप्टर आहे त्याला सुरुवात करतो आहे मी आज. हे जे चॅप्टर आहे आपल्याला ऑप्शनल 6 मार्कासाठी येतं आणि जर त्याचे मार्क्स बघितले तर आपण हे ॲज इट इज आहे, जसं आपलं करंट इलेक्ट्रिसिटीला मार्क्स डिस्ट्रीब्युशन होतं तसंच ह्या चॅप्टरला पण आपल्याला मार्क्स डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेले आहेत. 4 मार्कासाठी याचे क्वेश्चन तुम्हाला भेटतील, पण ऑप्शनल तुम्हाला 6 मार्कासाठी हे पण चॅप्टर विचारलं जाणार आहे बोर्ड एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की आपले कंप्लीट 10 चॅप्टर झालेले आहेत. ठीक आहे, याच्या म्हणजे हे कंप्लीट 9 चॅप्टर मी तुमचे कंप्लीट करून दिले आहे. त्याच्यातलं एक थोडंसं इलेक्ट्रोस्टॅटिक बाकी आहे, ते पण मी तुम्हाला कंप्लीट करून देईल. हे 10वं चॅप्टर मी आता सुरुवात करतो आहे. थोडेसे आपले अजून जर येथून बघितलं तर आपले 6 चॅप्टर राहून जातील जर हे चॅप्टर आपण कंप्लीट करून घेतले तर. ठीक आहे, तर त्याच्या आधी जर तुम्हाला हे मागचे सगळे 9 चॅप्टर पाहिजे असतील तर मी एक प्लेलिस्ट क्रिएट करून ठेवलेली आहे तुमच्यासाठी. त्या प्लेलिस्टमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल फिजिक्सची. तिथे बऱ्याचशा प्लेलिस्ट पण तुम्हाला सापडतील, फिजिक्सच्या असतील, मॅथ्सच्या असतील, केमिस्ट्रीच्या किंवा बायोच्या. मी तुमच्यासाठी प्लेलिस्ट बनवून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा किंवा आय बटनवरती क्लिक करूनही तुम्ही काय करू शकतात, आपले जे चॅनल आहे त्याच्यामध्ये येणारे जे काही कुठल्याही व्हिडिओज आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. ठीक आहे, अँड अगेन बिफोर आय स्टार्ट आय विल बी अगेन रिक्वेस्ट दॅट जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत, आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. कन्सेप्ट काय, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. नावच तुम्हाला सांगतं आहे की मॅग्नेटिक फील्ड जी आहे ड्यू टू कशामुळे, इलेक्ट्रिक करंटमुळे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सगळ्यात पहिले इथे 2-3 क्वेश्चन विचारले होते. त्या बेसिक कॉन्सेप्टवरती तुम्हाला काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. ठीक आहे, काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन कराव्याशा वाटल्या. जसा तुमचा हा राईट हँड रूल होता. ठीक आहे, 2 रूल आहेत, एक इकडच्या पद्धतीने मी दाखवला आहे, एक हा दाखवलेला आहे, कारण हा खूप महत्त्वाचा आहे. जर फ्लेमिंगचा राईट हँड रूल तुम्हाला समजला तर आय थिंक हे मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये ज्या कुठल्याही कन्सेप्ट तुम्हाला दिलेल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने समजून जातील. ठीक आहे, हे आहे इलेक्ट्रिक करंटमुळे प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ जर माझ्याकडे करंट कॅरिंग कंडक्टर आहे, कंडक्टर म्हणजे एखादी वायरच असते आपली. आता जर वायरचं आपण बेसिक एक्सप्लेनेशन बघितलं तर तुम्हाला माहिती आहे वायर काय असते. ठीक आहे, एक कॉपरची वायर जर असेल तर त्या कॉपरच्या वायरमधून करंट फ्लो होण्यासाठी त्याचे इलेक्ट्रॉन त्याच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये फ्लो व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेस एखाद्या वायरमधून म्हणजे त्या कंडक्टरमधून ज्या वेळेस इलेक्ट्रिकल करंट पास होतं, ठीक आहे, त्याच वेळेस त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत दे कुड बी मूव इन अन अपोजिट डिरेक्शन. ठीक आहे, जर अपोजिट डिरेक्शनमध्ये मूव्ह करत असतील तर डेफिनेटली ह्या करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये एक मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. काय होते, याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. ठीक आहे, म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्या इलेक्ट्रिक म्हणजे त्या करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये. ठीक आहे ना, दॅट इज इलेक्ट्रिक फील्डमुळे, इलेक्ट्रिक करंटमुळे काय होते, मग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर त्याच्यामध्ये असणारा जो राईट हँडचा तुम्हाला रूल विचारला होता, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्याकडे जर असा राईट हँड आहे, ठीक आहे, सगळ्यांकडे आहे राईट हँड. ठीक आहे, म्हणजे बाकीच्यांकडे नाही असं पण नाही आहे की ईच हॅविंग. जर आपल्याकडे असणारा जो राईट हँड आहे, ठीक आहे, हा राईट हँड बघा, याचा थोडासा विचार जरा समजा ह्या फिंगर्सच्या बद्दलचा. हे पण असे कर फिंगर जर असतील इथे, अशा कर फिंगर असतील इथल्या. ठीक आहे, आता जर मी कंडक्टर ह्या पद्धतीने जर धरला, ठीक आहे, असा जर जसं आपण आपल्याकडे आहे ह्या पद्धतीने जर मी कंडक्टर पकडला असेल, ठीक आहे, आपल्या कर फिंगर्स थ्रू, तर ह्या ज्या कर फिंगर्स तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे, ह्याच्यामध्ये असणारा हा कंडक्टरमधून हे करंट माझं फ्लो होत आहे. म्हणजे हे जे थंब मला दाखवतोय तो करंट दाखवतोय, करंटची डिरेक्शन दाखवतोय. म्हणजे ह्या कंडक्टरमधून माझं करंट ह्या पद्धतीने ह्या डिरेक्शनमध्ये चाललं आहे. याचे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते अपोजिट डिरेक्शनमध्ये फ्लो करतील. अँड ॲट दॅट इन्स्टंट जो माझा हँड आहे, म्हणजे ज्या कर फिंगर्स मी केलेल्या आहेत, ह्या ज्या राऊंड केलेल्या आहेत, ह्या राऊंड म्हणजे ज्या फिंगर्स मी ह्या कंडक्टरला राऊंड केलेल्या आहेत, ठीक आहे, तर हे माझे काय दाखवत आहेत, हे मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन दाखवत आहेत. म्हणजे अशी मॅग्नेटिक फील्ड काय होते इथे प्रोड्यूस होताना आपल्याला दिसते. हा एक रूल तुम्हाला मला सांगायचा होता, दॅट इज नथिंग बट अ राईट हँड रूल पण त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे याच्या आजूबाजूला जर हा कंडक्टरच्या बाजूचे बघितलं तर सगळे काय तुमचे मॅग्नेटिक फील्ड अशी इंड्यूस होते जसं हा करंट फ्लो होतो. ठीक आहे, पण हा रूल खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही नीट बघितलं ना तर इथे बघा, दिस इज व्हॉट करंटची डिरेक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ
हा जो कंडक्टर तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये असणारा, या कंडक्टरमधून आपलं इलेक्ट्रिकल करंट हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डिरेक्शनकडे असं ट्रॅव्हल करतं ह्या पद्धतीने, ह्या डिरेक्शनमध्ये. ठीक आहे. आणि डेफिनेटली इलेक्ट्रॉन त्याच्या अपोजिटमध्ये ट्रॅव्हल करतील. ठीक आहे. मग बघा, इथे असणारा जर करंट इकडे फ्लो करत असेल आणि नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये असेल, ठीक आहे, समजलं. म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड नॉर्थकडून साऊथकडे जाते आपली, बरोबर आहे, नॉर्थकडून साऊथकडे जाते. तर इथे नीट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अजून समजेल की ही दिसतंय, ही जी डिरेक्शन आहे ती मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आहे. म्हणजे ही मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन इकडे तुम्हाला दिसते, बरोबर आहे. हे जे मॅग्नेट आहेत ते काय करतायत, तिची डिरेक्शन दाखवत आहेत, बरोबर आहे. तर ही त्याची मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आपली ही एक फिंगर दाखवते, ही मॅग्नेटिक फील्डला दाखवते, ही करंट जाण्याची डिरेक्शन दाखवते. म्हणजे याचा अर्थ या करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार व्हायला पाहिजे. ठीक आहे. हा जो कंडक्टर तुम्हाला दिसतोय ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस व्हायला पाहिजे. जशी मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये बनेल, ठीक आहे, तसा हा जो कंडक्टर आहे एक फोर्स एक्सपिरियन्स करेल, दॅट इज मॅग्नेटिक फोर्स. याला म्हटलं होतं, काय म्हटलं होतं, मॅग्नेटिक फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे ना. मग इथे करंट कॅरिंग कंडक्टर जो मॅग्नेटिक फील्डला एक्सपिरियन्स करतोय, हा काय करणार आहे, इथे याच्यावरती फोर्स अप्लाय होईल आणि हा फोर्स कसा असेल, हा कंडक्टरला वरती पाठवेल. ठीक आहे. कुठे पाठवणार आहे, ह्या डिरेक्शनमध्ये हा ढकलून देईल वरच्या डिरेक्शनमध्ये. म्हणजे याचा अर्थ हा इकडे जाईल, बरोबर आहे. म्हणजे जर राईट हँडमधली ही फिंगर आपली करंटची डिरेक्शन दाखवत असेल, ह्या फिंगरच्या डिरेक्शनमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड जात असेल नॉर्थ टू साऊथ, तर याचा अर्थ हा जो पूर्ण कंडक्टर आहे आपला करंट कॅरिंग कंडक्टर, ठीक आहे, हा काय करेल, हा वरच्या डिरेक्शनमध्ये मूव्ह करेल. ठीक आहे. म्हणजे याच्यामधून जाणारा हा इकडे पॉझिटिव्ह चार्जला कॅरी करून जाईल आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते चार्ज क्यूला काय करतात, कॅरी करताना आपल्याला दिसायला भेटतात. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस लॉ. ठीक आहे. हा आहे आपला राईट हँड रूल. ठीक आहे. हा फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे. दुसरा राईट हँड रूल पण मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला. ठीक आहे. मग बघा की अजून एक कन्सेप्ट आहे की यांनी विचारलं होतं की दॅट इज व्हॉट, की एक असा एक्सपेरिमेंट तुम्हाला माहिती आहे का, दॅट विल बी ड्रॉ अ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. म्हणजे दॅट एक्सपेरिमेंट टू ड्रॉ मॅग्नेटिक लाईन्स. म्हणजे अशा एक्सपेरिमेंटने तुम्ही मॅग्नेटिक लाईन्सला ड्रॉ करू शकतात का. तर जर मी तुम्हाला सांगितलं तर मॅग्नेटिक जे फील्ड आहेत प्रोड्यूस बाय द करंट लूप ऑफ द कंडक्टिंग वायर. इथे बघा, हा एक कार्डबोर्ड आपण घेतो. नॉर्मली तुम्ही 10वीमध्ये ह्या एक्सपेरिमेंटला केला असेल, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे हा एक्सपेरिमेंट, तुम्ही केला पण आहे. ठीक आहे. तर इथे बघा हा जो लूप आहे, ठीक आहे, या लूपमधून बघा इथून करंट माझं जात आहे ह्या डिरेक्शनमध्ये, असं पॉझिटिव्ह टू निगेटिव्हकडे ट्रॅव्हल करत आहे. ठीक आहे. हा कार्डबोर्ड आहे, पुठ्ठा आपण त्याला म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, पुठ्ठ्या. त्या पुठ्ठ्याच्या मधून, ठीक आहे, आपण काय केलं, इथे हा कंडक्टर टाकलेला आहे, असा गोल सर्क्युलर लूप सारखा टाकला आहे मी त्याच्यामधून. आणि इथून जाणारे, आता जेव्हा याच्यामधून करंट पास होईल त्याच्या आजूबाजूला सगळीकडे आयरनच्या फायलिंग पडलेल्या असतात. पावडर असतो ना, लोखंडाचे बारीक बारीक पीस तुकडे जे करून ठेवतो आपण पावडर फॉर्ममध्ये, जे आयरन असतं, ते सगळे ह्या पूर्ण पुठ्ठ्यावरती आपण टाकून ठेवलेले असतात, स्प्रेड करून ठेवलेले असतात, बरोबर आहे. सगळ्यांना माहिती आहे हा एक्सपेरिमेंट. मग जसं याच्यामधून करंट पास व्हायला लागतं ह्या डिरेक्शनमधून, तर ॲट दॅट इन्स्टंट दिस करंट कॅरिंग कंडक्टर क्रिएट अन अ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे ना. काय क्रिएट करतो, याच्यामधून करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होऊन जाते. ठीक आहे. मग मॅग्नेटिक फील्ड जशी इंड्यूस होते, याच्यावरती पडलेले जे आयरन फायलिंग्स आहेत त्या काय करतात, एक लूप तयार करतात. म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स बनायला लागतात अशा. ठीक आहे. आता ह्या ज्या लाईन्स तुम्ही नीट बघितलं तर आपण राईट हँड थंब रूलने काढू शकतो. दिसतंय हे, हे असं आहे बघा. जर ही करंटची डिरेक्शन असेल तर राईट हँडच्या थंब रूलमध्ये जर मी पकडला तर माझ्याकडे हा थंबची डिरेक्शन दाखवतोय, हा काय दाखवतोय, थंबची डिरेक्शन. याचा अर्थ कर्ल फिंगर जी आहेत ती ह्या डिरेक्शनमध्ये असायला पाहिजे. जर तुम्ही नीट बघितलं तर इथे तुम्हाला समजेल की ही आहे बघा, म्हणजे दॅट इज नॉर्थ टू साऊथकडे जाणारी पोझिशन तुम्हाला दिसेल, बरोबर आहे. ही नॉर्थकडून आली साऊथकडे येते, बरोबर आहे. नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ. ठीक आहे. इथे पण तुम्हाला दिसतंय बघा, दॅट इज नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ, नॉर्थ टू साऊथ. या डिरेक्शनमध्ये आपण बाय युझिंग यांना राईट हँड थंब रूल याची डिरेक्शन पण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि जी लाईन ऑफ, म्हणजे असा एक्सपेरिमेंट, दॅट इज मॅग्नेटिक लाईन, जे आपण काय करू शकतो, बाय युझिंग दिस एक्सपेरिमेंट आपण ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. समजलं मग हे सगळे गोष्टी. अजून एक कन्सेप्ट आहे सॉलिनॉइड. मी परत मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं मला वाटतं, करंट इलेक्ट्रिसिटीच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक सॉलिनॉइडचा प्रकार सांगितला होता. तुम्ही लहानपणी कधी खेळले असाल तर तुमच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये पण असं दिलं असेल मला वाटतं. हे पूर्ण सॉलिनॉइडची ही डायग्रामच आहे, दाखवतो तुम्हाला मी. हा दिसतोय, हा पूर्ण पाईप, म्हणजे एक ग्लासची किंवा प्लास्टिकची
प्लास्टिकची ट्यूब आपल्याकडे असते. या ग्लास किंवा प्लास्टिकच्या ट्यूबमधून जर मी किंवा लोखंडाच्या पीस पण तुम्ही यूज करतात, आयरनचा पण असतो एखाद वेळेस, तर ग्लास किंवा प्लास्टिकच्या ट्यूबवरती एकदम बघा ही वायर्सला वाउंड केलेलं आहे. पूर्ण वायर काय केली मी इथून वाउंडिंग म्हणजे वाइंडिंग केलेली इथे दिसते तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यावरती एकदम कॉइलिंग केली गेलेली आहे. पूर्ण ग्लास असेल किंवा प्लास्टिकची ट्यूब असेल त्याच्यावरती. इथून पॉझिटिव्ह टर्मिनलचा करंट मी पाठवतो, इथे निगेटिव्ह टर्मिनल माझा अटॅच असेल. सो हेअर इज दॅट. हा पूर्ण सॉलिनॉइड बनतो. याला काय म्हटलं आता सॉलिनॉइड. अजून एक प्रकार असतो, एक सर्क्युलर असतं, सर्क्युलरसारखा, आणि ह्याच्यामध्ये पण एकदम वाइंडिंग केली असते, अशी गोल गोल असते, म्हणजे कॉइलिंग केली गेली असते. तर ह्याला टोरॉइड म्हणतात. काय म्हणतात याला? टोरॉइड. मे बी तुमच्या पुस्तकामध्ये आहे किंवा नाही माहिती नाही, पण मागच्या वर्षी नक्की होतं टोरॉइड. तर ह्या वर्षी सॉलिनॉइड किंवा टोरॉइड आहे किंवा नाही माहिती नाही मला तुमच्या ह्या पुस्तकामध्ये दिलेलं. ठीक आहे, किंवा ह्या चॅप्टरमध्ये मी एक्झॅक्टली नाही बघितलं पूर्ण की हे नेमकं काय लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट अ सॉलिनॉइड इज द लॉंग इन्सुलेटिंग कॉपर वायर असते ही. काय असते ही? एक लॉंग इन्सुलेटिंग कॉपर वायर विल बी क्लोजली वाउंड ऑन अ म्हणजे जो हॉलो सिलेंड्रिकल ग्लास किंवा प्लास्टिकची ट्यूब असते त्याच्यावरती याला वाउंड करून ठेवलं जातं. हा हॉलो आहे बघा, मध्ये पोकळ आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर पोकळचा प्लास्टिकचा किंवा ग्लासचा एक ट्यूब असेल तुमच्याकडे, फॉर्म आहे ना हेलिक्स. काय बनवतो? हा हेलिक्स बनवतो. मग जेव्हा तुम्ही याच्यामधून करंट पास करतात तर तेव्हाच बघा इथे हा नॉर्थ पोल बनतो तुमचा आणि हा इकडचा बनतो तुमचा साऊथ पोल. ठीक आहे, नॉर्थ टू साऊथ काय होतं याच्यामधून पण. हा बेसिकली मला कम्पेअर करायचा आहे विथ द बार मॅग्नेट. बघितलं असेल तर तुम्ही जर हा साऊथ आणि नॉर्थ पोल घेतला ना, तर मग हा जो सॉलिनॉइड आपल्याकडे बनतो बेसिकली ह्या पद्धतीचा, घरी पण तुम्ही साध्या खिळ्यासोबत एक्सपेरिमेंट करू शकतात, बनवता येतात तुम्हाला सॉलिनॉइड. ठीक आहे, तर हा जो सॉलिनॉइड तुमच्याकडे बनतो, ठीक आहे, तर डेफिनेटली आफ्टर सर्टन इंटरव्हल जर याच्या जागेवरती मी आयरनचा पीस घेऊन घेतला, लोखंडाचा पीस, तर तो साधा आपला जसा बार मॅग्नेट असतो ना त्याच्यासारखा बिहेव करायला लागून जातो. म्हणजे ऑलमोस्ट आपला जो सॉलिनॉइड आहे आणि जो बार मॅग्नेट असतो, ठीक आहे ना, बार मॅग्नेट बघितला आहे तुम्ही लॅबमध्ये असेल. ठीक आहे, साऊथ और नॉर्थ पोलचा. ठीक आहे, अर्धा. याला बायपोल पण म्हणतात. बी ज्याच्यामध्ये दिलं असतं बायपोल पण म्हटलं जातं. दोन पोल आहेत, साऊथ अँड नॉर्थ पोल, म्हणून बायपोल पण म्हटलं जातं. बी पण त्याच्यासाठी यूज केला जातो नॉर्मली, पण सहसा इंडक्शन जो आहे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस म्हणजे मॅग्नेटिक फील्डला दर्शवण्यासाठी बीचा यूज केला जातो. बीचे बरेचसे प्रकार पण आपल्याकडे आहेत, मी तुम्हाला पण सांगेल अजून. तर इथे हा जो दिसतोय हा टोराइडचा पूर्ण प्रकार आहे इथे, म्हणजे सॉलिनॉइड आहे हा. इथून हे मॅग्नेटिक लाईन माहिती जाते आणि बाहेर येते, म्हणजे याचा अर्थ क्रॉसमध्ये करतोय. आणि हा जो डॉट दाखवला आहे मी तुम्हाला इथे दिसतोय छोटासा, क्रॉस इन करतो, हा सॉलिनॉइड असतो. आणि इथे आपली ही पूर्ण मॅग्नेटिक फील्डला दर्शवतो. ह्या पद्धतीने इथे ही असते ही पूर्ण भाग. तर हा आपला सॉलिनॉइड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला मला वाटतं माहिती असायला पाहिजे होत्या. ठीक आहे, आय थिंक बऱ्याच लोकांना माहिती पण असतील. ठीक आहे, बरं समजलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, तर इथे बघा की हा जो पूर्ण चॅप्टर आहे दॅट इज सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन दिलं होतं डॅनिश सायंटिस्ट ऑस्टेड यांच्याबद्दलचं. 1820 बद्दलचं त्यांची डिस्कवरी जी होती. ठीक आहे, त्यांनी एक फेनॉमेनॉन डिस्कवर केला होता, दॅट इज द फेनॉमेनॉन इन विच अन इलेक्ट्रिकल करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. म्हणजे जर एखाद्या इलेक्ट्रिकल कंडक्टरमधून म्हणजे सॉरी जर कंडक्टरमधून इलेक्ट्रिकल करंट फ्लो होतोय दॅट प्रोड्यूस अन अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट इज कॉल्ड अ मॅग्नेटिक इफेक्ट. म्हणजे त्याला म्हटलं आता मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू ऑफ अन इलेक्ट्रिकल करंट. म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट हा जो आपला चॅप्टर आहे ना, त्या चॅप्टरचं नावच म्हटलं तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अन इलेक्ट्रिकल करंट. तर हा पूर्ण फेनॉमेनॉन त्यांचा डिस्कवर केला गेलेला आहे. कोणी? ऑस्टेड. 1820मध्ये त्यांनी हा फेनॉमेनॉन डिस्कवर केला होता की जेव्हाही एखाद्या करंट कंडक्टरमधून जर इलेक्ट्रिकल करंट पास होईल तर तो काय प्रोड्यूस करेल? मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करेल अराउंड इट, त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्डला प्रोड्यूस करेल. ठीक आहे, सो दॅट इज नथिंग बट अ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ अन इलेक्ट्रिकल करंट म्हटलं जातं याला. काय म्हटलं आता? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ अन इलेक्ट्रिकल करंट. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे एखादा बार मॅग्नेट मी जर घेतला, ठीक आहे, असा बार मॅग्नेट आहे, इथे इन्फानाइटली लॉंग जर वायर असेल माझ्याकडे, तर हे काय करेल? इथे तुमचा प्रोड्यूस होणारा करंट असेल. ठीक आहे, तर ह्या गोष्टी माझ्याकडे समजतात की जेव्हाही ही वायरमधून करंट पास होईल तर ही जी वायर आहे एक फोर्स एक्सपिरियन्स करेल. ते फोर्स म्हणजे एक तर तो नॉर्थ पोलकडे एक तर साऊथ पोलकडे, नाही तर मग याची डिरेक्शन डिसाईड करण्यासाठी मला काय करावं लागतं? त्या फोर्सची डिरेक्शन डिसाईड करण्यासाठी मला राईट हँडच्या फ्लेमिंगचा जो फ्लेमिंगचा राईट हँड रूल आहे त्याला इथे इंट्रोड्यूस करावं लागतं. बरोबर आहे. मग जर नॉर्थ पोल और साऊथ पोलच्या बार मॅग्नेटमध्ये, ठीक आहे, त्या फोर्सला पण आपल्याला काढायचं आहे. जर हा साऊथ पोल असेल, हा जर नॉर्थ पोल असेल, ही पूर्ण डिरेक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड अशी येत असेल आणि यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही पूर्ण वायर असते याच्यामधून मी करंट पास करतोय, आय करंट. तर याच्या डिरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन असा फ्लो होईल तुमचा
ठीक आहे. सो हेअर इज दॅट इट कॅन बी एक्सपिरियन्स अ फोर्स, म्हणजे हा फोर्स एक्सपिरियन्स करणारी ही वायर म्हणजे ही डिफ्लेक्शन दाखवते. हे छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स तुम्ही मला वाटतं मागच्या किंवा 8वी-9वीमध्ये केले असतील, बऱ्याचदा तुम्ही याच्यावरती परफॉर्मन्स केला असेल. ठीक आहे. हेअर इज सम नोट्स फॉर यू. लक्षात ठेवा, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं की मॅग्नेटिक फ्लक्स काय असतो. बरेच लोक विचारतात की सर मॅग्नेटिक फ्लक्स काय आहे, किंवा हा जो बी लिहिला जातो मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी हा नेमका काय आहे. ठीक आहे. हे मोठं कन्फ्युजन आपल्यासोबत येऊन फिरतं. तर सहसा जर मी बी लिहिला असेल तर तो मॅग्नेटिक फील्डसाठी लिहिणार आहे. ठीक आहे. सहसा मी बी काय लिहिणार आहे, मॅग्नेटिक फील्डसाठी. पण जर तुम्हाला ह्या कन्सेप्ट लक्षात आणायच्या असतील, या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील की मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी एक्झॅक्टली काय असतं किंवा मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं. ठीक आहे. सो इज अ मेजरमेंट ऑफ अ टोटल मॅग्नेटिक फील्ड. हे काय, मॅग्नेटिक फ्लक्स काय तुमचं, दॅट इज नथिंग बट अ टोटल मॅग्नेटिक फील्ड. मेजरमेंट कशाचं आहे, दॅट इज टोटल मॅग्नेटिक फील्ड विच पासेस थ्रू द गिवन एरिया. लक्षात येत आहे. म्हणजे हा बार मॅग्नेट आहे माझ्याकडे. ठीक आहे. साऊथ और नॉर्थ मी याला लिहितो समथिंग. जर हा कंडक्टर आहे माझा. ठीक आहे. आता ह्या कंडक्टरच्या एक स्पेसिफिक एरियामधून, ठीक आहे, एक स्पेसिफिक एरिया जो हा बघितला मी, ह्या एरियामधून, ठीक आहे, काय होतं आहे, माझी मॅग्नेटिक फील्ड काय होते, पास होते. ठीक आहे. तर हा जो काही असेल माझा, तो असेल माझा मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. काय येतं आहे, मॅग्नेटिक फ्लक्स. लक्षात घ्या. इथे समजलं का तुम्हाला. जर मी इथे विंडोसारखं काढलं असतं तर काय झालं असतं, सगळीच्या सगळी जेवढी लाईन ऑफ फोर्सेस आहेत ती याच्यामधून पास केली असती ना, बरोबर आहे. पण सपोज की ह्याच्या जागेवरती जर मी ही जी लाईन ऑफ फोर्सेस मी काढली होती एकदम परपेंडिक्युलर होतं, अशा ह्या पद्धतीने जर मी बघितलं असेल तर, असा जो बार मॅग्नेट होता, तर मला समजलं की एकदम परपेंडिक्युलर असल्यामुळे एकदम सगळ्याच्या सगळ्या लाईन ऑफ फोर्सेस ज्या होतात, मॅग्नेटिक फील्ड जी होती ती पास होऊन गेली. ठीक आहे. पण सपोज दॅट आय कॅन बी ड्रॉ हेअर समथिंग लाईक दिस. जर मी असं ड्रॉ केलं असतं, बरोबर आहे. तर मी जरा काढतो. ठीक आहे. इथून काढून घेतो जरा ह्याच्या पद्धतीने. तर इथून जर मी ह्याला ड्रॉ करतो आहे, ठीक आहे, समथिंग इफ आय ड्रॉ लाईक दिस, तर मला काही अँगलवरती काढलं असतं, म्हणजे असं जर तिरकस काढलं असतं, बरोबर आहे. या पद्धतीने जर तिरकस काढलं असतं तर तुम्हाला समजेल की जे काही लाईन ऑफ फोर्सेस आहेत, लक्षात येतं आहे. म्हणजे ही जी बॉटल आहे आपली, ठीक आहे, इथून जर मी वारा इकडे बघतोय, या डिरेक्शनमध्ये जर हवा पाठवतोय, तर हे पूर्ण विंडोच्या मधून चाललं जाईल की नाही, बरोबर आहे. ह्या मॅग्नेटिक लाईन्सला समजा. ठीक आहे. ह्या मॅग्नेटिक फील्ड्स आहेत. ठीक आहे. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस आहेत, लाईन्स आहेत आपल्या. ठीक आहे. ते विंडोमधून पूर्ण चालल्या जातील. पण सपोज की माझी जी विंडो आहे ती अशी तिरकस आहे, अशी आडवी आहे. ठीक आहे ना, बरोबर आहे. आणि मी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस अशा पाठवतो याच्यावरून, तर कुठली मध्ये जाईल का, याच्यामध्ये काही येईल का, माझ्यामध्ये काहीच येणार नाही. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट आपल्याला समजते की मॅक्झिमम जो फोर्स एक्सपेरिमेंट्स करतो दॅट कंडक्टर, ठीक आहे, दॅट इज नथिंग बट परपेंडिक्युलरला करेल. मी सांगतो तुम्हाला, तर पुढे पण येतो आहे, आपल्याकडे टॉपिक्सच आहे, त्याला पण आपल्याला डिस्कस करायचंच आहे. तर इथे बघा, दॅट इज फ्लक्स काय असेल, मग मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल, द मेजरमेंट ऑफ द टोटल मॅग्नेटिक फील्ड. काय, टोटल मॅग्नेटिक फील्ड, जेवढी पूर्ण मॅग्नेटिक, जेवढी कुठली मॅग्नेटिक फील्ड आहे ती काय होते, पास होते थ्रू अ गिवन एरिया. बरोबर आहे. काय, गिवन एरिया, कोणाच्या एरियामधून, कंडक्टरच्या एरियामधून काय होईल, मॅग्नेटिक फील्ड पास होईल, त्याला मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं जातं. ठीक आहे. काय म्हटलं त्याला, मॅग्नेटिक फ्लक्स. पण मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी एक्झॅक्टली काय असतं, तर बघा, इट इज अ फोर्स आहे. ठीक आहे. पर युनिट. ठीक आहे. पर युनिट करंट. ठीक आहे. म्हणजे जो स्पेसिफिक करंट पास होतोय, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी काय, दॅट इज व्हॉट, द फोर्स ॲक्टिंग पर युनिट करंट. ठीक आहे. पर युनिट लेंथ ऑफ द वायर. ठीक आहे ना, म्हणजे एक स्पेसिफिक पर युनिट लेंथच्या वायरमधून, ठीक आहे, जे करंट पास होतं आहे त्याच्यामुळे एक्सपिरिमेंट्स होणारा जो फोर्स आहे, दॅट विल बी प्लेस ॲट परपेंडिक्युलर, म्हणजे राईट अँगल. ठीक आहे ना, म्हणजे जी वायर असेल, जो जी वायर आहे, दॅट कुड बी अ परपेंडिक्युलर अँगल टू द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे ना, हा असतो, हा मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल. म्हणजे नीट समजा, फोर्स काय होतोय, ॲक्ट होतोय पर युनिट करंटवरती. ठीक आहे. करंट कुठून पास होणार आहे, वायरमधून. ठीक आहे. सो पर युनिट लेंथ ऑफ दॅट वायर. ठीक आहे. प्लेस ॲट राईट अँगल टू द मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे ना, ती वायर कशी लावली आपली, राईट अँगलमध्ये आहे, कशाच्या, मॅग्नेटिक फील्डच्या. म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड आहे माझी आणि ही वायर आहे माझी अशी. ठीक आहे. ह्या पद्धतीने, ज्याला काय म्हणतो मी, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणतो मी त्याला. काय म्हणतो त्याला, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. तर इथे आपल्याला बेसिक समजायचं काय आहे, मॅग्नेटिक फोर्स समजायचं आहे.
ठीक आहे. जो फोर्स मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला ज्या राईट हँड थंब रूलने दाखवला, ठीक आहे ना, जो थंब रूल मी तुम्हाला दाखवला, हा जो कंडक्टर फोर्स एक्सपिरियन्स करतोय वरती मूव्ह करण्याचा, ठीक आहे, जेव्हा त्याच्यामधून करंट पास होतोय तर त्याच्या थ्रू. आता मी काय म्हणतोय तुम्हाला, की एक जर साधा एक चार्ज असेल, जो एक चार्ज मी घेतो इथे, पूर्ण वायर घेतलेली, त्याच्याबद्दल पूर्ण आपल्याला पुढे पण दिलेलं आहे. तर सपोज की आय हॅव दॅस नॉर्थ पोल अँड साऊथ पोलचा माझ्याकडे एक पूर्ण बार मॅग्नेट असेल, तर या बार मॅग्नेटमधून जाणारा हा इलेक्ट्रिकल म्हणजे आपली मॅग्नेटिक फील्ड असेल. आणि अशा मॅग्नेटिक फील्डमध्ये, ठीक आहे, या मॅग्नेटिक फील्डमध्ये माझ्याकडे एक चार्ज आहे, दॅट इज चार्ज क्यू आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज आपण त्याला म्हणतो सहसा, पण मी इथे निगेटिव्ह पण घेऊ शकतो. ठीक आहे, एक चार्ज आहे माझ्याकडे, ठीक आहे, जो इलेक्ट्रॉन आपण म्हणतो सहसा, जो इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहे. ठीक आहे, तर हा एक चार्ज आहे इथे. ठीक आहे, काय एक चार्ज. तर ह्या एका चार्जवरती, ठीक आहे, ही जी आपली जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ठीक आहे, हा चार्ज जेव्हा याच्यामधून करंट पास होईल एका चार्जमधून, ठीक आहे, तर हा काय करेल, हा त्याच्यावरती फोर्स एक्सपिरियन्स करेल. म्हणजे याचा अर्थ हा डिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, हा डिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये डिफ्लेक्शन यायला पाहिजे, म्हणजे हा मूव्ह व्हायला पाहिजे कुठे ना कुठेतरी. ठीक आहे, तर ही जी कन्सेप्ट आहे दॅट इज मॅग्नेटिक फोर्स, म्हणजे FM म्हटलं आता याला. काय म्हटलं आता, मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे मॅग्नेटिक फोर्स काय बेसिकली, की मॅग्नेटिक फील्डमध्ये जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे, ठीक आहे, जेव्हा त्याच्यामधून करंट पास होईल त्याच्यामध्ये जो मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल, त्यामुळे तो काय करणार आहे, एक फोर्स एक्सपिरियन्स करेल. आणि त्यामुळे तो काय होऊन जाईल, ही वायर आहे मे बी डिफ्लेक्ट होईल ह्याकडे. बरोबर आहे. त्याची कुठली तरी एक स्पेसिफिक जागा असेल, म्हणजे त्याला आपण हिची डिरेक्शन, याला डिफ्लेक्ट कुठल्या जागेवरची व्हायचं आहे, कुठे जायचं आहे, हे कोण डिसाईड करतं, आपला राईट हँडचा जो रूल आहे, ठीक आहे, तो डिसाईड करतो. ठीक आहे, सो दॅट इज मॅग्नेटिक फोर्स जो आहे FM ऑन द इलेक्ट्रॉन. ठीक आहे, लक्षात येतं आहे, इलेक्ट्रॉनवरती जो फोर्स एक्सपिरियन्स होतो आहे. ठीक आहे, आपल्या पुस्तकामध्ये इलेक्ट्रॉन दिलेला आहे. सो मॅग्नेटिक फोर्स FM ऑन ॲन इलेक्ट्रॉन, म्हणजे एक सिंगल इलेक्ट्रॉनवरती काय एक्सपिरियन्स होणार आहे, एक सिंगल इलेक्ट्रॉन कसा मूव्ह करेल, कारण तर ही वायर आहे, एक स्पेसिफिक वायरमधून इलेक्ट्रॉन मूव्ह करतात, तर आपलं करंट मूव्ह करतं. म्हणजे करंट आणि इलेक्ट्रॉनची दोघांची डिरेक्शन वेगवेगळी असते. ठीक आहे, सो दॅट इज मॅग्नेटिक फोर्स FM ऑन ॲन इलेक्ट्रॉन विथ अ चार्ज. त्याच्यावरती चार्ज काय आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे ना, और वी कॅन कन्सिडर अ चार्ज पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, काय करू आपण, एक पॉझिटिव्ह चार्जला कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे, और हेअर इज दॅट अन इलेक्ट्रॉन विथ अन अ चार्ज, काय दॅट इज इलेक्ट्रॉन, आपल्याकडे माहिती आहे इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज कॅरियर असतो. ठीक आहे, सो मॅग्नेटिक फोर्स जो आहे FM ऑन अन इलेक्ट्रॉन विथ अ चार्ज E. ठीक आहे ना, मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे या वायरमधून काय करणार आहे, V व्हेलॉसिटीने मूव्ह करेल ना, बरोबर आहे. ठीक आहे, करंट ह्या डिरेक्शनमध्ये जाणार आहे आणि हा जो येईल तो V व्हेलॉसिटीने मूव्ह करेल. ठीक आहे, सो दॅट इन अन मॅग्नेटिक फील्ड, काय ही जी मॅग्नेटिक फील्ड दिसते B, आपली मॅग्नेटिक फील्ड नॉर्मली इथे यूज केली गेली. ठीक आहे, सो दॅट इज द व्हेलॉसिटी V इन अन मॅग्नेटिक फील्ड B मध्ये हा आहे फोर्स ऑन अन अ चार्ज. आता ह्या एका चार्जवरती काय फोर्स असेल तुमचा, दॅट इज पार्टिकल जो आहे, एका पार्टिकलवरती काय चार्ज असेल. ठीक आहे, तर एका पार्टिकलचा जर मी चार्ज घेतला, दॅट इज E जो इलेक्ट्रॉन आहे V इंटू बीच्या बरोबर असतो. ठीक आहे, V क्रॉस प्रोडक्ट आहे वेलॉसिटी इंटू अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ द इलेक्ट्रॉन. ठीक आहे, एक चार्ज जो आहे दिस फोर्स ऑन अ चार्ज पार्टिकल. ठीक आहे, एका चार्ज पार्टिकलवरती लागणारा फोर्स काय तुमचा, इलेक्ट्रॉन E V इंटू बीच्या बरोबर असतो. ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, V इंटू बी, वेलॉसिटी हा आहे आपला मॅग्नेटिक फील्ड, बी काय तुमचा मॅग्नेटिक फील्ड आहे. सो दॅट इज याची स्पेसिफिक जर मॅग्निट्यूडचा मी विचार केला, तुम्हाला जर सांगितलं, तर मॅग्निट्यूड किती असते बघा, क्यू नॉर्मली घेतला जातो. लक्षात घ्या, चार्जच्या जागेवरती क्यू लिहिला जातो. ठीक आहे, V वेलॉसिटी, बी मॅग्नेटिक फील्ड आहे. साईन थिटाचा अर्थ काय सांगतो, की हा जो कंडक्टर आहे ना, याच्यामध्ये लिटल बिट अँगल असतो. हा जो थिटा दिसतोय ना, जो मी तुम्हाला सांगितला ना, की थोडासा तिरकस असेल ना, तर फोर्स थोडासा कमी एक्सपिरियन्स करेल. ठीक आहे, म्हणजे हा बघा, जर ह्याचा अँगल मी चेंज केला, तर बघा हा एक्झॅक्टली असा असेल, तर सगळ्यात जास्त फोर्स एक्सपिरियन्स करेल, म्हणजे सगळ्यात जास्त मॅग्नेटिक फील्ड याच्यामधून पास होईल. ठीक आहे, जसा जसा हा तिरकस होत जाईल, बरोबर आहे, म्हणजे तिरकस म्हणजे ह्या इकडे मी याला टिल्ट करत जाईल. ठीक आहे, लक्षात येतं, ह्याकडे याचा अँगल. मग लक्षात ठेवा, ही जर वायर आहे, ती वायर जर याच्या एक्झॅक्टली सारखी झाली, ठीक आहे, बरोबर आहे, हा चार्ज ह्या डिरेक्शनमध्ये करंट फ्लो करतो आहे आणि मॅग्नेटिक फील्ड जी आहे आपली, ती काय होणार आहे, ऑब्वियसली याच्यावरून निघून जाईल ना, बरोबर आहे. तर ह्यामुळे काय होणार आहे, की हा अजिबातही फोर्सला एक्सपिरियन्स करणार नाही, म्हणजे हा मूव्ह करणार नाही त्याच्या जागेवरून. ठीक आहे,
तर हा थिटा त्याच्यासाठी अप्लाय असतो आपला, म्हणजे त्याला म्हटलं आता साईन थिटा, साईन 90 इज इक्वल्स टू 1 असतो. तर परपेंडिक्युलरला सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स करतो, कारण सगळ्यात जास्त याच्यामधून मॅग्नेटिक फील्ड पास होतात. ठीक आहे, दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, सो एफ एम इज इक्वल्स टू क्यू व्ही बी इंटू साईन थिटाच्या बरोबर हा माझ्याकडे येऊन जातो आता. ठीक आहे, याला लक्षात ठेवा आता. ठीक आहे, एक चार्ज म्हणजे आता या पूर्ण वायरमध्ये काय एकच चार्ज असेल का? नाही ना. तर चार्ज कसा काढतो आपण? दॅट इज व्हॉल्यूम इंटू डायमीटरच्या बरोबर, म्हणजे ह्याचा जो व्हॉल्यूम असेल स्पेसिफिक, या वायरचा जो काही व्हॉल्यूम असेल त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये चार्जेस असायला पाहिजे. ठीक आहे, ह्याच्या पूर्ण ह्याच्यामध्ये असणार आहे, म्हणजे ह्या पूर्ण वायरमध्ये, ह्या पूर्ण वायरचा जेवढा काही व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूममध्ये जे चार्जेस असतील ते क्यूच्या बरोबर मी काढून घेईल. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट एन नंबर ऑफ चार्जेस, म्हणजे जर एक चार्ज असेल तर आपण डेफिनेटली काढू शकतो. तर एक स्पेसिफिक जर विचार केला, जनरल जर विचार केला, ठीक आहे, जनरल चार्ज क्यूचा, दॅट इज द मॅग्नेटिक फोर्स विल बी आपला काय असतो हा क्यू. ईच्या जागेवरती चार्ज क्यूसाठी हा घेतला जातो, म्हणजे एक पार्टिकल जो आहे जो मूव्ह करतो. ठीक आहे, दॅट इज क्यू व्ही इंटू बी. ठीक आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे पूर्ण वेलॉसिटीची. ठीक आहे, लक्षात येतं आहे, मॅग्नेटिक फील्डला एक्सपिरियन्स करतो. पण जर मी कन्सिडर केलं की दोघं आहेत, बोथ इलेक्ट्रिकल फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड जर असेल, प्रेझेंट असतील, दोघं जर सारखे असेल, म्हणजे इलेक्ट्रिकल फील्ड पण आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे, दॅट इज द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द चार्ज, म्हणजे एक स्पेसिफिक चार्जवरती, एक एकट्या चार्ज क्यूवरती जो टोटल फोर्स लागेल, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमुळे पण फोर्स लागणार आहे चार्जवरती, आणि एक लागणार आहे मॅग्नेटिक फील्डवरती पण, मॅग्नेटिक फील्डमुळे पण त्याच्यावरती काय लागणार आहे, फोर्स एक्सपिरियन्स करेल. सो मुव्हिंग विथ द वेलॉसिटी व्ही, म्हणजे हा जो चार्ज आहे आपला काय करतोय, वेलॉसिटी व्हीने मूव्ह करतोय अपोजिट डिरेक्शनमध्ये, मी त्याला बोललो आहे ॲक्च्युली तुम्हाला. ठीक आहे, सो एफ जो आहे, जर प्लस राहिला असता तर प्लस क्यू इन अ सेम डिरेक्शन मी घेतला असता त्याला. ठीक आहे, सो जो टोटल नेट फोर्स आहे चार्ज क्यूवरती लागणारा, किती फोर्स एक्सपिरियन्स करेल, कारण हा पार्टिकल पण मूव्ह होणार आहे, डिफ्लेक्शन दाखवेल. ठीक आहे ना. सो क्यू इंटू ई जो आहे आपला इलेक्ट्रिक फील्डचा आहे, व्ही इंटू बी हा मॅग्नेटिक फील्डचा आहे, काय आपला हा मॅग्नेटिक फील्ड बी आपण त्याला म्हणतो नॉर्मली. ठीक आहे, हा तर मॅग्नेटिक फील्डमुळे येणार आहे. सो क्यू ई क्यू व्ही इंटू बी, आता हा जर तुम्ही नीट बघितला तर हा आहे आपला मॅग्नेटिक फील्डमुळे येणारा फोर्स, आणि हा आहे आपला इलेक्ट्रिक फील्डमुळे येणारा फोर्स, ज्याला मी नेट फोर्स म्हणतो. ठीक आहे, फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिकल फील्ड आणि फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्डमुळे येतो. ठीक आहे, इथे अजून एक लॉ तुम्हाला विचारला होता, दॅट इज लॉरेंज फोर्स लॉ त्याला म्हटलं होतं. तर लॉरेंज फोर्स लॉ नथिंग बट काहीच नाही आहे, हाच आहे, नेट फोर्स आहे. ठीक आहे, नेट फोर्स म्हणजे कसा, दॅट इज नेट फोर्स विल बी एफ इज इक्वल्स टू एफ ई प्लस एम ई. ठीक आहे ना, एफ एम. ठीक आहे, हे जे दोघं आहेत, दॅट इज फोर्स एक्झर्टेड ऑन अ चार्ज पार्टिकल. ठीक आहे ना, एक जो चार्ज पार्टिकल आहे आपला क्यू, पॉझिटिव्ह चार्ज नॉर्मली याला घेतला जातो. ठीक आहे, दॅट इज फोर्स एक्झर्टेड ऑन अ चार्ज पार्टिकल क्यू मूविंग विथ द वेलॉसिटी व्ही. ठीक आहे ना, काय हे चार्ज पार्टिकल वेलॉसिटी व्हीने मूव्ह करतायत थ्रू अन इलेक्ट्रिकल फील्ड ई. ठीक आहे, काय इलेक्ट्रिकल फील्ड ईमुळे. ठीक आहे, बघा, फोर्स एक्झर्टेड ऑन द चार्ज पार्टिकल क्यू मूविंग विथ द वेलॉसिटी व्ही थ्रू अँड इलेक्ट्रिकल फील्ड, कशामध्ये, इलेक्ट्रिकल फील्डमुळे अँड मॅग्नेटिक फील्डमुळे. तर आपल्याकडे येऊन जातो लॉरेंज फोर्स. ठीक आहे, दॅट इज एफ इज इक्वल्स टू एफ ई प्लस एफ एम. ओके, हा पूर्ण लॉरेंजचा इफेक्ट होतो. याच्यामध्ये कॉन्सिक्वेन्सेस दिले होते ह्या दोघांचे, या कॉन्सिक्वेन्सेसने मी पण तुम्हाला समजू शकतो की दॅट इज लॉरेंज फोर्स लॉ का एक्झॅक्टलीच म्हणतो. की बघा, इफ द वेलॉसिटी व्ही ऑफ अ चार्ज पार्टिकल इज पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. समजलं आता, कन्सेप्ट समजली, की जी वेलॉसिटी आहे चार्ज पार्टिकलची पॅरलल आहे मॅग्नेटिक फील्डला. मग ही माझी मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, आणि ह्याला पॅरलल हा कंडक्टर आहे माझा. ठीक आहे, हा कंडक्टर आहे आणि ही वेलॉसिटी पॅरलल आहे याला. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डला जी वेलॉसिटी होती पार्टिकलची ती पॅरलल असेल, तर त्या केसमध्ये मॅग्नेटिक फोर्स इज झिरो. ठीक आहे, म्हणजे जो मॅग्नेटिक फील्डमुळे जो डिफ्लेक्शन यायला पाहिजे होता तो झिरो होतो, पण ही वेलॉसिटी इथे झिरो होत नाही, हा चार्ज पार्टिकल मूव्ह होतो आपल्या करंटमुळे. ठीक आहे, सो दॅट इज इफ द वेलॉसिटी व्ही ऑफ द चार्ज पार्टिकल इज पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज मॅग्नेटिक फोर्स जो असतो तो काय असतो इथे, झिरो असतो. मग राहतो काय, फक्त इलेक्ट्रिकल फोर्समुळे. ठीक आहे ना, काय राहतो इथे, फक्त इलेक्ट्रिकल फोर्स राहून जातो तुमचा. ठीक आहे, पण दुसरी कन्सेप्ट अशी आहे, दुसऱ्या कॉन्सिक्वेन्स असा आहे की इफ द चार्ज पार्टिकल जर स्टेशनरी असेल, बरोबर आहे, की चार्ज पार्टिकल मूव्ह होत नाही, वेलॉसिटी झिरो आहे, तर वेलॉसिटी झिरो असेल तर फोर्स पण झिरो होऊन जाईल तुमचा, इवन दो इथे मॅग्नेटिक फील्ड असेल तरीही. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड जरी प्रेझेंट असली तरी पण मॅग्नेटिक फील्डचा त्याच्यावरती काही फरक पडणार नाही. इट कॅन बी झिरो फोर्स अँड झिरो वेलॉसिटीने हा तिथे दिसेल. सो इफ अगेन
दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ द चार्ज पार्टिकल इज परपेंडिक्युलर. म्हणजे बघा एक्झॅक्टली जो कंडक्टर आहे तो परपेंडिक्युलर असेल तर परपेंडिक्युलरला हा मॅक्झिमम इलेक्ट्रिकल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जी आहे इथे म्हणजे मॅग्नेटिक फोर्स जो आहे इथे तुम्हाला तो मॅक्झिमम दिसतो. ठीक आहे, काय असतो इथे मॅक्झिमम मॅग्नेटिक फोर्स तुम्हाला दिसायला भेटतो. ठीक आहे, मग ही कन्सेप्ट आपल्याकडे इथे येऊन जाते. पण जर मी पुढे गेलो की हा एक कन्सेप्ट बघा इथे व्ही इंटू बी आपल्याला माहिती हा मॅग्नेटिक फील्डला इंडिकेट करतोय आपल्याकडे. ठीक आहे ना, व्ही इंटू बी काय मी सांगितलं तुम्हाला, दॅट इज नथिंग बट अ मॅग्नेटिक फील्ड आहे आपली. काय ती मॅग्नेटिक फील्ड आहे, व्हेलॉसिटी इंटू मॅग्नेटिक फील्डमुळे येणारे कन्सेप्ट. सो इट मे बी ऑब्झर्व दॅट हा जो दिसतोय तुम्हाला ही डायग्राम नीट बघा, याच्यामध्ये व्ही इंटू बी क्रॉस प्रोडक्ट आणि हा या दोघांमध्ये काहीतरी जर अँगल असेल व्हेलॉसिटीमध्ये आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये जर थोडासा अँगल असेल चेंज असेल तर बरोबर आहे. व्हेलॉसिटीमधला ठीक आहे कंडक्टरमधून चार्ज पार्टिकल मूव्ह होतो त्याची व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्डच्या याच्यामध्ये अँगल असेल आणि नॉर्मली ह्या दोघांना व्ही इंटू बी फील्ड ही परपेंडिक्युलर असेल तर त्या केसमध्ये इफ बघा इट मे बी ऑब्झर्व दॅट द फोर्स ऑन द चार्ज ठीक आहे ना, द फोर्स ऑन द चार्ज ड्यू टू इलेक्ट्रिकल फील्ड. ठीक आहे ना, लक्षात येतं आहे. ऑब्झर्व दॅट द फोर्स ऑन द चार्ज ड्यू टू इलेक्ट्रिकल फील्ड डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे लक्षात येतं आहे की जो चार्जवरती बघा जो फोर्स लागतोय चार्जवरती ड्यू टू इलेक्ट्रिकल फील्डमुळे हा डिपेंड करतो कशावरती, स्ट्रेंथ. इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ किती आहे अँड द मॅग्नेटिक जो मॅग्निट्यूड आहे ऑफ द चार्जचा, या दोघांवरती हा डिपेंड करतो की नेमका इलेक्ट्रिकल फील्ड किती आहे तुमची, याची स्ट्रेंथ किती आहे इलेक्ट्रिकल फील्डची. ठीक आहे, आणि मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज, ती चार्जची मॅग्निट्यूड नेमकी किती आहे त्याच्यावरती काय करतं, इट इज फोर्स ऑन द चार्ज ड्यू टू इलेक्ट्रिकल फील्डमुळे. तर इलेक्ट्रिकल फील्डमुळे किती फोर्स लागायला पाहिजे चार्जवरती, दॅट टोटली डिपेंड ऑन द स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिकल फील्ड अँड द मॅग्निट्यूड ऑफ दॅट चार्ज. अँड अगेन हाऊ एव्हर जो मॅग्नेटिक फोर्स आहे हा डिपेंड करतो ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द चार्जवरती. कशावरती, चार्जची किती काय व्हेलॉसिटी. ठीक आहे, चार्जची जी व्हेलॉसिटी आहे किती व्हेलॉसिटी आहे त्याच्यावरती काय करतं हा मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो डिपेंड करतो ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द चार्ज. अँड द क्रॉस प्रोडक्ट हा जो दिसतोय व्ही इंटू बीचा जो क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला दिसतोय दॅट इज मॅग्नेटिक फील्ड. व्ही इंटू क्रॉस प्रोडक्टवरती ऑफ द व्हेलॉसिटी अँड द मॅग्नेटिक फील्डचा जो क्रॉस प्रोडक्ट आहे ह्याच्यावरती डिपेंड करतो. अँड द चार्ज क्यू. ठीक आहे, अँड द चार्ज क्यूवरती कशावरती, चार्ज क्यू क्रॉस प्रोडक्टवरती अँड अगेन द व्हेलॉसिटी ऑफ द चार्जवरती. ह्या तीन कन्सेप्टवरती काय करतो हा टोटली डिपेंड करतो. कोण, मॅग्नेटिक फोर्स हा डिपेंड करतो. ठीक आहे, सो वी कॅन कन्सिडर द व्हेलॉसिटी व्ही दॅट इज वेक्टर जो आहे व्हेलॉसिटी आणि बीचा विदिन अ सर्टन अँगल. म्हणजे दोघां हे जे आहेत व्ही आणि बी जे आहेत व्हेलॉसिटी आणि जो मॅग्नेटिक फील्ड आहे याच्यामध्ये थोडासा अँगल आहे. म्हणजे हा अँगल तुम्हाला दिसायला भेटतोय, हा जो आहे यांच्यामध्ये थोडासा अँगल आहे. आणि नॉर्मली व्ही क्रॉस बी जो आहे दॅट इज व्ही क्रॉस बी विल बी अ वेक्टर दॅट परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द कंटेनिंग. म्हणजे ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहे व्ही आणि बी. ही जी डायग्राम तुम्हाला दिसते याच्यावरून मी सांगू शकतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे ही डायग्राम नॉर्मली आपण ह्या पद्धतीने घेतो, यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहे व्हीमध्ये आणि बीमध्ये, वेक्टर दाखवलेत दोघांना आणि व्ही क्रॉस बी हे नॉर्मली ह्या दोघांना काय आहे तुमचे परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, तर मी वेक्टर लॉचा नॉर्मली यूज करतो दॅट इज वेक्टर व्ही अँड एफ. ठीक आहे, फोर्स. ठीक आहे, नेट फोर्स आहे आपला. द वेक्टर्स व्ही अँड एफ आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे फोर्स जो आहे आणि वेलॉसिटी हे ऑलवेज एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, हे कधीही चेंज होणार नाही. आणि जर मी परपेंडिक्युलर म्हटले तर याचा अर्थ त्यांचा जो डॉट प्रोडक्ट असतो वेक्टर. ठीक आहे, वेक्टर नावाचं आपलं जे मॅथमॅटिकमध्ये चॅप्टर आहे वेक्टर त्याच्या थ्रू. ठीक आहे, सो व्ही इंटू एफ हा नॉर्मली आपल्याला दाखवतो 0 फॉर ऑलवेज मॅग्नेट्यूड जो असेल मॅग्नेटिक फॉर एनी मॅग्नेटिक फील्डसाठी. ठीक आहे, एनी मॅग्नेटिक फील्ड बीसाठी हा ऑलवेज इक्वल्स टू काय दाखवेल तुम्हाला 0 दाखवेल. सो जो मॅग्नेटिक फोर्स आहे एफ एम, ठीक आहे ना, आपण जो म्हणतोय मॅग्नेटिक फोर्स इज दस परपेंडिक्युलर टू द डिस्प्लेसमेंट असतो. ठीक आहे, त्याच्या डिस्प्लेसमेंटला जो मॅग्नेटिक फोर्स असतो हा काय असेल तुम्हाला दाखवणारा, तो ऑलवेज असेल तुमच्यासाठी परपेंडिक्युलर. सो हेन्स द मॅग्नेटिक फोर्स नेवर डज एनी वर्क. ओके, मॅग्नेटिक फोर्स काय करेल हा कुठलाही वर्क करणार नाही ऑन अ मूविंग चार्जवरती. ठीक आहे, मूविंग चार्जवरती मॅग्नेटिक फोर्स नेवर डज एनी वर्क ऑन द मूविंग चार्ज. तर मूविंग चार्जवरती हा कुठलाही वर्क तुम्हाला करताना दिसणार नाही. दस द मॅग्नेटिक फोर्स मे चेंज. ठीक आहे, दॅट इज मॅग्नेटिक फोर्स मे चेंज द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द चार्ज. ठीक आहे, म्हणजे वर्क करणार नाही याचा अर्थ असा नाही आहे की तो चार्जला काही इफेक्ट करत नाही. म्हणजे ह्याच्या केसमध्ये काही केसमध्ये तो जो चार्जची जी डिरेक्शन आहे ठीक आहे त्याला चेंज पण करू शकतो. ठीक आहे, काय करू शकतो तो जो मॅग्नेटिक फोर्स आहे मे चेंज द डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द चार्ज पार्टिकल बट दे कॅन नेवर अफेक्ट द स्पीड.
हे स्पीडवरती काही इफेक्ट करत नाही, इफेक्ट होत नाही. ठीक आहे. जो फोर्स आपण नॉर्मली बघतो इट इज एन, हा आपला युनिट वेक्टर आहे. डिरेक्शन ऑफ द फोर्सच्या डिरेक्शनमध्ये हा नॉर्मली घेतला जातो. इन द डिरेक्शन ऑफ द फोर्सच्या डिरेक्शनमध्ये हा नॉर्मली घेतला जातो. एन कॅप युनिट वेक्टर 1च आहे आपला. ठीक आहे. क्यू इंटू व्ही बरोबर हा मॅग्निट्यूड आहे ॲक्च्युली. ठीक आहे. फोर्स जो आहे नॉर्मली मी तुम्हाला जो सांगितला व्ही क्यू चार्ज आहे आपला, व्ही स्पीड आहे, बी मॅग्नेटिक फील्ड आहे साइन थिटा, आणि हा एन कॅप आपला जो फील्डला दाखवतो व्हेक्टर फॉर्ममधला. ठीक आहे. दॅट इज थिटा विल बी अँगल बिटवीन व्ही आणि बी मधला तो अँगलला बेसिकली दर्शवतो. आता हा जो बी आपण म्हणतोय याचं जर युनिट मी बघितलं, तुम्हाला टेस्ला नॉर्मली सांगतो मी, तर युनिट आहे याचा न्यूटन सेकंड पर कुलम मीटर. ठीक आहे. जर एस आय युनिट मी सांगितलं तर तो टेस्ला असतो, आणि एक टेस्ला म्हणजे 10⁻⁴ गेज असतो. ठीक आहे. आणि गेज हा कुठलाही एस आय युनिट बिनिट नाही आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. हा एफ क्यू अपॉन व्हीच्या नॉर्मली काढला जातो. फोर्स जो न्यूटन पर सेकंडमध्ये मोजला जातो. ठीक आहे. जूल आपण त्याला म्हणतो. क्यू चार्ज कुलमला चार्जमध्ये मोजतात, आणि हा जो वेलॉसिटी आहे तो मीटरमध्ये मीटर पर सेकंड जो आहे नॉर्मली त्याच्या थ्रू मी ह्याला काढू शकतो. न्यूटन सेकंड पर कुलम मीटर आपण ह्याला कन्सिडर करतो. जो टेस्ला आहे, काय हा टेस्ला. टेस्ला कशासाठी यूज होतो तुमचा, दॅट इज नथिंग बट जो मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला मेजर करण्यासाठी आपण यूज करतो. इथे 2 टॉपिक्स आहेत. एक आहे सायक्लोट्रॉन मोशन, म्हणजे पूर्ण सायक्लोट्रॉन काय आहे जर तुम्ही 11वीमध्ये बघितलं नसेल तर. ठीक आहे. आणि हेलिकल मोशन, हे जे दोघं टॉपिक्स आहेत हे तुमच्या सिलेबसमधून डिलीट करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. जर तुम्ही हे दोघं टॉपिक्स तुम्हाला वाटतं आहे की सर हे दोघं टॉपिक्स पण तुम्ही शिकवून द्या, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका की सर सायक्लोट्रॉन मोशन आणि हेलिकल मोशन, ठीक आहे, यांचं बेसिक एक्सप्लेनेशन जरी तुम्ही सांगितलं तरी पण चालून जाईल. जर तुम्हाला वाटलं तर मला कमेंट करून सांगू शकतात जे लोक पूर्ण हे चॅप्टर बघतायत. ठीक आहे. पूर्ण जे हे लेक्चर बघतायत त्यांनी प्लीज, जर वाटत असेल तर मला सांगा, नाहीतर अदरवाईज मी ॲज पर द रिलेटेड सिलेबस हे दोघंच टॉपिक स्किप करून घेईल, आणि जो कुठलाही पुढचा टॉपिक आहे त्याला मी स्टार्ट करेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. जर लेक्चर आवडलं तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड अगेन, ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.